आणि रिफ्रेम युअर सक्सेस या सेशनमध्ये भलेही आपण 12th स्टँडर्ड फोकसिंग काम करतोय, क्वेश्चन्सचे आपला स्कोर कसा वाढवायचा हे करतोय, पण आजचं जे मॉडेलिंग आहे हे मॉडेलिंग तुला क्वेश्चन पेपर्स किंवा सब्जेक्ट वाईज तर डेफिनेटली हेल्प करत आहे, पण हेच मॉडेलिंग तुला तुझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण मदत करणार आहे. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सच्या वेळेस आपल्याला असे मोठे मोठे मॉडेल्स विचारता येऊ शकतात. म्हणजे तू मोदीजींना ॲज अ मॉडेल घेऊ शकतो, तू विवेकानंदांना ॲज अ मॉडेल घेऊ शकतोस, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत ॲज अ फ्रीडम फायटर, म्हणजे कोणी पण, किंवा कोणी एखादा स्पोर्ट्समन जसं सचिन तेंडुलकरला पण तू मॉडेल म्हणून घेऊ शकतो, की सगळं त्याच्यावर किती प्रेशर असतं ना, की बाबा सगळा इंडिया बघत असतो, तो बॅट करणार, शेवटचं त्याचं सेंचुरी येते आहे, टाइम लिमिट आहे, अशा वेळेस सचिन किती स्वतःला कूल काम कंडिशनमध्ये ठेवतो. मग तसं तुला त्याच्याकडनं ती कंडिशन, आपल्याजवळ अखंड मॉडेल्स राहू शकतात. तुझ्या वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी वेगवेगळे मॉडेल्स असतील, तर ही मॉडेलिंगची स्थिती तुला परमनंटली तुझ्या याच्यासाठी वापरायची आहे. तुझं प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे जे काही अकॅडमिक रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते पण, आणि लाईफचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स, नंतर येणारे प्रॉब्लेम्स, हे पण तू या मॉडेलिंगने सॉल्व्ह करू शकतोस. व्हॉट द पॉईंट? ठीक आहे ना. तर हे झालं आपलं या याच्यावर, की आपण आता याच्यात आपण थोडा कॉन्फिडंट झालोय की येस आता मी काहीतरी करू शकतोय म्हणून. आता बघ, जसं मी तुला म्हटलं होतं की बेटा मी तुला लाईक आणि डिसलाईक या दोन गोष्टी सांगणार. आपण बघ, मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यापैकी ना माझा एखादा आवडता सब्जेक्ट आहे असं आपण सांगतो. अरे नाही यार, मला ना हा जास्त सब्जेक्ट आवडतो. आणि नंतर दुसराच सब्जेक्ट अपोजिट टू दॅट, की यार हा टॉपिक आला किंवा हा सब्जेक्ट आला ना तो मला खूप बोर होतं, असं आपण स्टेटमेंट वारंवार यूज करतो. एम आय राईट? म्हणजे आपण तिथे सब्जेक्टबद्दल जजमेंटल होतो, किंवा आपण त्या सब्जेक्टला लाईक आणि डिसलाईक असं लेबलिंग देत असतो. ठीक आहे ना. आपण त्या सब्जेक्टला काय करतो, लाईक आणि डिसलाईक असे काय करत असतो, लेबलिंग देत असतो. बरं, आता ना तू उभा आहेस, आता हे लाईक आणि डिसलाईक देणं हे काही चुकीचं आहे का? तर हे बरोबर पण नाही आहे. ठीक आहे ना. ते चुकीचं आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर सोहमच देईल मला, पण ते बरोबर नाही असं मी सध्या तुला सांगते. मग कसं, आता सोहम एका ठिकाणी उभा आहे, ठीक आहे ना, आणि सोहमच्या बाजूनी ना एक अनोळखी, एक अननोन पर्सन क्रॉस होतो आहे, आणि त्या अननोन पर्सनने सोहमला पाहिलं, ही कसा दिसतोय हा, आणि तो चालला गेला. ठीक आहे. आता पर्सन अननोन होता, त्यांनी सोहमला पाहिलं आणि त्यांनी रिॲक्शन दिली एकदम अशी वेगळी, चित्रविचित्र, की भाई ये कैसा दिख रहा है बंदा, ये कैसा है, कौन है. ठीक आहे, असं एक रिॲक्शन दिली आणि तो चालला गेला. डिड सोहम लाईक दॅट रिॲक्शन? नाही. मग त्या क्षणी सोहमच्या मनात त्या पर्सन बद्दल खूप जास्त आपलेपणा डेव्हलप होणार, की सोहम अगेन स्टार्ट टू डिसलाईक दॅट पर्सन? डिसलाईक. व्हेरी गुड. ठीक आहे ना. मीन्स त्याने जी रिॲक्शन त्या पर्सनने तुला दिली, दॅट पर्सन वॉज अननोन बट गिवन अ स्मॉल छोटूसा रिॲक्शन, आणि त्या रिॲक्शनवरनं यू ऑल्सो डिसलाईक दॅट पर्सन. एम आय राईट? मीन्स त्याची डिसलाईकची एनर्जी तुझ्याजवळ आली, अँड यू अगेन कॅप्चर दॅट एनर्जी अँड रिफ्लेक्ट दॅट एनर्जी बॅक टू दॅट पर्सन. ठीक आहे ना. तू डिसलाईकचीच एनर्जी त्यांना वापस दिली, कारण त्याने तुला तशी एनर्जी दिली होती. एक्झॅक्टली ही गोष्ट आपली ना सब्जेक्ट सोबत पण होत असते सोहम. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सब्जेक्टला म्हणतो ना की मला हा सब्जेक्ट आवडत नाही आहे, तो सब्जेक्ट आपल्याला समजायला पण थोडासा डिफिकल्ट जातो, किंवा व्हाईस वर्सा आपण आधी घेऊन बसतो, अरे यार किती बोर टॉपिक आहे ना हा, असं करतो. असंच करतो ना, आपली रिॲक्शन तशी असते. म्हणजे तू त्या सब्जेक्टला किंवा त्या टॉपिकला तू तुझी एनर्जी कुठली देतोयस, डिसलाईकचे देतोय. मग तुला असं वाटतं का जेव्हा डिसलाईकची एनर्जी तू त्या टॉपिकला दिलीस तर तो टॉपिक तुला लगेचच समजेल, किंवा तो टॉपिक तुला हायर मार्क्स सिक्युअर करायला मदत करेल आहे का? नाही. तो तुझ्याकडे पण डिसलाईकचीच एनर्जी पास ऑन करणार, कारण बेसिकली ती होती कोणाची, सोहमची. सोहमने पाठवली, ते रिफ्लेक्ट होऊन आली. एम आय राईट? मग अशा वेळेस मी सब्जेक्टला किंवा सब्जेक्टमधल्या कुठल्याही टॉपिकला लाईक आणि डिसलाईकमध्ये डिव्हाइड करायचं, की दोघांना इक्वली बघायचं, सगळेच लाईक करायचे, नेमकं काय ठेवायचे आपण, आपले माइंडसेट कसा ठेवायचा आपण, सांग बरं. सगळेच लाईक करायचे सब्जेक्ट.
सगळेच लाईक करायचे. मी असं कुठेच म्हणणार नाही की न्यूट्रल माइंडसेट ठेवायचा. सगळे सब्जेक्ट लाईक झाले